नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकोनटेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज गौरीच्या आपलं गणपती गौरी सणानिमित्त आज आहे आमचा आज नाच। तर आम्ही आज जात आहोत नाचण्यासाठी। तर बघा हे आमचं गणपतीचे टी शर्ट आहेत ते आम्ही घातले आज। तर मग जाऊया, मस्त खूप मजा करू, एन्जॉय करू। तर चला सर्व नाच मंडळ आमचा। मागे बिगे नाही मधी काय या रंगदेवतेला या ठिकाणी आम्ही मोठं थोडं बोबडे बोल या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत। सर्वांचं लक्ष असू द्या, वेळ अधिक झालेला आहे आणि आपल्याकडे वेळ असल्या कारणाने आम्ही गाणी अशी थोडक्यात घेईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं सांगायचं तर भाई तब्येत बरी नाही, त्यामुळे मी जे काही मोठं थोडं बोबडे बोल या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केले। आपण गोड गोड मानून आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, ठीक आहे? धन्यवाद। या ठिकाणी ह्या तालीसाठी या ठिकाणी ही भरली घालर आहे ह्या गाण्याच्या चालीसाठी आणि या ट्यूनसाठी आपल्या गावचे कोकण हेरिटेज बोर्ड दक्ष आरेकर यांच्याकडे 200 रुपयाचा बक्षीचा कार्यक्रम आयोजित आहे। या मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसेच सरस्वती हारी धाडे या आईकडून देखील आपल्या या मंडळाला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। नाच मंडळाचे आभार आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी स्तवन घेतो आम्ही। या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण देवाचं किंवा कोणत्या महापुरुषांचे स्तवन या ठिकाणी गातो आणि मी थोडक्यात जाणार आहे। आई वडिलांसाठी या ठिकाणी स्तवन करणार आहे। बघा लक्षात घ्या। पुण्यवंत व्हाल तुम्ही त्यांच्या चरणाशी राहाल, पुण्यवंत व्हाल तुम्ही त्यांच्या चरणाशी राहाल, तेथेच तुम्ही काशी पंढरी पहाल, त्यांच्या सुखदुःखात तुम्ही एक व्हाल,
आई वडिलांच्या सुख दुःखात तुम्ही एक व्हाल. अरे तीर्थक्षेत्र तेथेच मिळेल तुम्हाला आपल्या आई वडिलांच्या भक्तीत राहाल. उपाशी ती पोटी राहिली वेळा तुझ्यासाठी. उपाशी ती पोटी राहिली वेळा तुझ्यासाठी. पाणी पिऊन भुकी निजली तुला झोट करण्यासाठी. संभाल केला रे तुझा, संभाल केला रे तुझा. क्या देव आधी, क्या देव आधी आई बाबाची कर पूजा. क्या देव आधी आई बाबाची कर पूजा. क्या देव आधी आई बाबाची कर पूजा. आई बाबाची कर पूजा. आई बाबाची कर पूजा. उपाशी ती पोटी राहिली वेळा तुझ्यासाठी. उपाशी ती पोटी राहिली वेळा तुझ्यासाठी. पाणी पिऊन भुकी निजली मोठं करण्यासाठी. पाणी पिऊन भुकी निजली मोठं करण्यासाठी. संभाल केला रे तुझा. त्या देवादी, त्या देवादी आई बाबाची कर पूजा. त्या देवादी आई बाबाची कर पूजा. देवादी आई बाबाची कर पूजा. त्या देवादी आई बाबाची कर पूजा. बालपणी केले तुझे जीवा पाडलाड. बालपणी केले तुझे जीवा पाडलाड. जपले तुला रे वेड्या जीवाच्या पल्याड. जपले तुला रे वेड्या जीवाच्या पाड. जपले वेड्या तुला जीवाच्या पाड. जीवाच्या पल्याड जपले जीवाच्या पल्याड. जीवाच्या पल्याड जपले जीवाच्या पल्याड. पोचू नाही तिरे त्यांनी त्या देवा आई बाबाची आई बाबाची श्री गणपती गजानन गावदेव अखंड शिवशक्ती जगदीश बुवा. गजानना
सफल होईना तुझ्या विना सूर मिळेना शब्द जुळेना तुझ्या विना सूर मिळेना शब्द जुळेना तुझ्या विना आणि या झाडांचेही पान हालेना देवा तुझ्या विना तुझे तुझे धरता कीर्ती स्मरण तुझे धरता कीर्ती स्मरण माझ्या मनाला वाटे समाधान तुझ्याच चरणावरती कायम राहू दे माझे ध्यान गजानन करतो आराधना श्री गणराजा गजानन करतो आराधना भक्तीचा लागू देना स्मरण तुझे कीर्ती राहू देना देवा स्मरण तुझे कीर्ती राहू देना श्री गणराजा गजानन करतो आराधना श्री गणराजा गजानन करतो आराधना तुझ्या दर्शनाची ओढ रामनाला तुझ्या विना बापा सांगू मी कुणाला तुझ्या विना बापा सांगू मी कुणाला तुझ्या विना बापा सांगू मी कुणाला माझे पळाच्या या चतुर्थी दिनाला देवळा उशीर वाटे माझ्या मनाला देवळा उशीर वाटे माझ्या मनाला देवळा उशीर वाटे माझ्या मनाला चालू आता बेचैन मी कधी रे तुला पाहिन मी वेळ नको घालवू तू आला परंतु देव देवळा देवा परंतु देव
बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया गौरी आयता बरवता पूजा करून नमन करू गौरी आयता बरवता पूजा करून भक्ती भावाने गजानन घालया बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया अतिशय सुंदर या वयात देखील आवाजाला काय तोड नाही. बाबांचा एकदम जबरदस्त गाणं झाले या ठिकाणी आणि आपले ज्येष्ठ वरिष्ठ शाहीर गणवदा या ठिकाणी एक गण गाणार आहे एका कर्मचा त्याला देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. त्यामुळे त्याआधी आपले चालणार म्हणून जाऊया.
मला कॉल करा गणराया ठेवून ध्यानी मला कॉल करा गणराया मला कॉल करा गणराया ठेवून ध्यानी मला कॉल करा जरी शिक्षण घेतलं मी फार आज जरी शिक्षण घेतलं मी फार नाही त्याचा अजून विचार नाही त्याचा अजून विचार नाही त्याचा अजून विचार आम्ही आहे अजून विचार एक पैशाचा नाही आधार एक पैशाचा नाही आधार एक पैशाचा नाही आधार या मुंबईला कॉल सेंटरला या मुंबईला कॉल सेंटरला आलं फिरून मालपुरा आलं फिरून मालपुरा गणराया ठेवून ध्यानी मला कॉल करा 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 ठिकाणी आपण या ठिकाणी एक गवळण घेतोय हे बघ गवळण गेल्या वर्षी झालेला आपल्या कार्यक्रमाला वृंदावनाला सोडून गेला वृंदावनाला सोडून गेला आपली प्रेम कहाणी बसवले तू देऊन वचनी मी झालेला जिरवाणी मी रडते तुझ्या आठवणी राधा झाली तुझ्या दिवाणी 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 बसली राधा तुझ्या त्या वादा वचन दिले तू नंदा बसली राधा तुझ्या त्या वादा वचन दिले तू नंदा किती जमीन लावलीस नादा मी हाय तुझ्यावर पिला मी हाय तुझ्यावर पिला मी हाय तुझ्यावर पिला बसली राधा तुझ्या त्या वादा वचन दिले तू नंदा किती जमीन लावलीस नादा मी हाय तुझ्यावर पिला मी हाय तुझ्यावर पिला मी हाय तुझ्यावर पिला नजरे आडे जाऊ नको रे नजरे आडे जाऊ नको रे पाठी डोळे भरून वृंदावनाला सोडून गेला आपली प्रेम कहाणी मी रडते तुझ्या
तर आपण या ठिकाणी एक क्षेत्राचं आपण गाणं घेतोय. त्रेतायुगाचे आदिष्ठान, त्रेतायुगाचे आदिष्ठान, सातवे अवतार रघुनंदन, आले धनुष्यबाण घेऊन, आले धनुष्यबाण घेऊन, त्या श्रीरामांचे चरण, त्या श्रीरामांचे चरण, या धरूया स्मरून, त्या श्रीरामांचे अंकुर फुटले, पावन पुण्यवन केले, पावन पुण्यवन केले, पावन पुण्यवन केले, उपराष्ट्राच्या नाम जपातून, उपराष्ट्राच्या नाम जपातून, आला प्रत्यक्ष ईश्वर भावून, आला प्रत्यक्ष ईश्वर भावून, त्या श्रीरामांचे चरण, त्या श्रीरामांचे चरण, या धरूया स्मरून, त्या श्रीरामांचे चरण, या धरूया स्मरून. शबरी मातेने विश्वास धरला, एक दिवस रामदेव येणार घरला, शबरी मातेने विश्वास धरला, एक दिवस रामदेव येणार घरला, संकेत राहून विभीषण म्हणला, शरण जाऊ श्रीरामाला, उपराष्ट्राच्या नाम जपातून, उपराष्ट्राच्या नाम जपातून, आला प्रत्यक्ष ईश्वर धावून, आला प्रत्यक्ष ईश्वर धावून, त्या श्रीरामाचे चरण, चला धरूया स्मरून. श्रीराम देवाचा सोडले यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आलेलं आहे. जो मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी असेल, म्हणून या ठिकाणी मी हे 50 वर्ष झाल्यानंतर मी सतत आपल्या सर्वांना का सांगतोय की त्यांना कोणता अभिमान नाही, कोणता सन्मान नाही, तरी देखील प्रत्येकाला न बोलवता आपण या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी आपण या आवडून आले, एकदम मनोरंजन करण्यासाठी आपण खुशीने आलात. आज बघायला गेला तर मला वाटतं ही शेवटची पिढी असेल, ही शेवटची पिढी असेल की आपल्याला ही कला दाखवेल याची शंका आहे थोडं. म्हणून त्यांच्या ते काय म्हणतात नाचणारे. बघा हा गीत कसा आहे तो, कसला मान आणि सन्मान, कोण म्हणतोय, जी पिढी म्हणते. आता हे नवतरुण पिढीने आपलं ऐकलं पाहिजे गाणं, त्यांना समजलं पाहिजे गाणं काय. कसला मान आणि सन्मान, नाही कसलाही अभिमान, ठिकाला जपली पाहिजे अटलान, ठेवू परंपरेची जाण, ही धाकडी कला नृत्य गायन, हा शक्ती तुरा ठेवूया टिकून. आता हे कोण म्हणतंय, तर आपली ही शेवटची पिढी सांगते की हा शक्ती तुरा आपल्या गावामध्ये राहील का टिकून, होईल का टिकून ठेवू शकतो का नाही, काय शक्य आहे याच्यावरती. म्हणून या गाण्याची सुरुवात करतो बघा. कसला मान आणि सन्मान नाही, कसला मान आणि सन्मान नाही कसलाही अभिमान, ही कलाही कला जपली पाहिजे अजरान, ठेवू परंपरेची जाण, ही लाकडी कला ते नृत्य
सासरी कला नृत्य गायन आशक्ती तुला देवयाची तुला ढोलकी वाजे तालात घुंगरू वाजे पायात हे गाणं पे अंगात गौरी गणपती सणात असं नसं काही दिशात सुट्टी असेल नसेल कामात माझं आतुर हे म्हण शिव गावाला जाऊन ही धाकडी कला हे नृत्य गायन आशक्ती तुला घेऊया टिकून आधार याला शब्दाचा शब्द पुराण आणि वेदांचा आदिमाया शिवशक्तीचा गजर चाले हरिनामाचा कवी जगदीश सांगतोय आठवून शक्ती तुरा हे नृत्य गावून कवी जगदीश सांगतोय आठवून शक्ती तुरा हे नृत्य गावून जाती कला हे नृत्य गायन शक्ती तुरा देवयाची तुला मानाने सन्मान नाही कसलाही अभिमान त्याला जपली पाहिजे आदरान ठेवू परंपरेची मान ही धाकली कला हे नृत्य गायन हा शक्ती तुला देवयाची तुला या हम आता आपल्याला खूप वेळ राहिला एक गाणं घेतो या ठिकाणी त्या मंदिराचं गाणं जे आपल्या वरळ गावाने बांधलंय ते आपण गाणं घेऊया या ठिकाणी ते गाणं कदाचित कोणी ऐकलं असेल पण आपण एकदा पुन्हा ते गाणं आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय पांढरय सुंदर आईचं मंदिर या वरळ गावाने खरोखरी बांधलंय ना गाण्याला आवडलं की नाही गाणं बांधलंय ना मंदिर वरळ गावानं बांधलं या सुंदर आईचं मंदिर या वरळ गावाने खरोखरी त्या मंदिरात बसले गावदेवी माझी वागेश्वरी त्या मंदिरात बसले गावदेवी माझी वागेश्वरी बांधलं या सुंदर आईचं मंदिर वरळ गावाने खरोखरी त्या मंदिरात बसले गावदेवी माझी वागेश्वरी त्या मंदिरात बसले गावदेवी माझी वागेश्वरी आदि माया घरी शिरावर गावाच्या छाया घरी शिरावर गावाच्या छाया घरी शिरावर गावाच्या छाया गारवा जया गावसर लागतो हे गुण गाया गावसर लागतोय गुण गाया गावसर लागतोय हे गुण गाया पंचकोशीला भक्त हे पंचकोशीला भक्त हे आईला पुराया दरबारी
आली बाई काही गोळावी देवी आली बाई काय सांगू यांची बाबलाई काय सांगू यांची बाबलाई संकटाला फार देत नाही संकटाला फार देतच नाही संकटाला फार देतच नाही आई माझी बागेश्वरी त्या मंदिरात बसले आई माझी बागेश्वरी बांधले सुंदर आई बांधले सुंदर आई मंदिर बरोबरी 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 माझी बागेश्वरी त्या मंदिरात बसले माझी बागेश्वरी त्या मंदिरात शिमग्यात पालखी काढल्यावर शिमग्यात पालखी काढल्यावर हर्षाने नाचत हे गाण थोर हर्षाने नाचत हे गाण पालखी फिरवती ही गावभर आनंद होतोय पाहिल्यावर देवची हानी तोय गणेश गातोय देवची हानी तोय गणेश गातोय तुझे गुन्हे घरोघरी घरोघरी बसले आई बागेश्वरी आई बागेश्वरी या ठिकाणी या गावदेवीच्या गाण्यासाठी आमच्या वैभव ढाळे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आपल्या एक गावच्या क्रिकेट मंडळाच्या गाण्यांची अपेक्षा आहे आमचं एक राज ची अपेक्षा आहे की क्रिकेटचं गाणं या ठिकाणी झालं पाहिजे क्रिकेटचं गाणं थोडक्यात घेऊया आणि मग त्याच्यानंतर मग आपण कार्यक्रमाची या सांगता करूया आता खेळायचं आणि जिंकायचं त्या क्रिकेट सामन्यात आता खेळायचं आणि जिंकायचं त्यात आमचा वरळ गाव क्रिकेटचा डाव जिंकून आणतोच आमचा आणतोच
आमचं पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ 40-50 वयाच्या वरती होते नाचायला. खूप वर्षांतर नाचलो आम्ही. खूप मजा आली भरपूर. आणि आम्ही गौरी गणपती सणासाठी खास नाचतोच असं. खूप मजा एन्जॉय खूप केली. हे बघा यांचं जवळजवळ 50 वयाच्या बाहेर आहे. ते पण 54 आहे. ते पण खूप एन्जॉय केली आम्ही. लय मस्त नाचलो. तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जरूर. तर चला भेटू. बाय.